नमस्कार मित्रांनो. काल आपण पाहिलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आज आपण सुरू करणार आहोत नवीन टेन्सला जो आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये आपल्याला सिंपल पास्ट टेन्स आज घ्यायचा आहे. तर सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. पास्ट टेन्स, भूतकाळ. भूतकाळामध्ये आपल्याला पाहायचं आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये काय असतं, आपल्याला या ठिकाणी साध्या भूतकाळामध्ये काही वेळेस आपण बी ची रूप जसं की आय, ही, शी, इट, नाऊन यासाठी आपल्याला काय घ्यायचंय, वाज वापरू शकतो. यू, वी, दे साठी आपण वेअर वापरू शकतो आणि हॅडचा सुद्धा यामध्ये आपण उपयोग करू शकतो. आपण बघूया सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये जसं आपण पाहिलं प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, प्रेझेंट परफेक्ट असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल, यामध्ये जसं आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार केलं, त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचंय. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा यामध्ये ज्यावेळेस आपण सेंटेन्स तयार करतो अफर्मेटिव्ह मध्ये, त्यावेळेस सब्जेक्ट सोबत आपण जे व्हर्ब घेतो त्या व्हर्बचा सेकंड फॉर्म म्हणजे व्हर्ब टू ज्याला आपण म्हणतो ते वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला ऑब्जेक्ट लावायचंय. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला काय ते आपण बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, होकारार्थी वाक्य. याचा फॉर्म्युला काय सांगतो, सब्जेक्ट प्लस V2. सब्जेक्ट प्लस व्हर्ब टू म्हणजे व्हर्बचा सेकंड फॉर्म आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे, प्लस ऑब्जेक्ट. हा झाला आपला फॉर्म्युला. यामध्ये आपण सेंटेन्स घेऊया. जसं मी अगोदर पण पाहिलं आपण आय, यू, वी, दे, ही, शी, इट, नाऊन या सर्वांसाठी सेम सब्जेक्ट, वर्ब टू, ऑब्जेक्ट. ठीक आहे. यामध्ये आता पहिलं सेंटेन्स घेऊया, आय वेंट देअर. आय वेंट देअर yesterday. या ठिकाणी वेंट आपण सेकंड वर्ब घेतलेला आहे. नंतर आहे यू डिड इट. डीड वापरला आपण या ठिकाणी. ठीक आहे. या प्रकारे सेकंड वर्बचा सेकंड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. आता बघूया आपण निगेटिव्ह सेंटेन्स. आता आपण पाहणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स पाहायचं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य तयार करताना आपल्याला सब्जेक्ट सोबत डिड नॉट वापरायचं, डिड नॉट सोबत व्हर्ब वापरायचा आहे. निगेटिव्ह सेंटेन्स करताना तुम्हाला व्हर्बचा सेकंड फॉर्म घ्यायचा नाही, तर व्हर्ब ऍज इट इज घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला ऑब्जेक्ट वापरायचं
आहे. सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हा झाला निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला. आता आपण एक्झाम्पल बघूया. त्यामध्ये आय याच्यासाठी आपल्याला नंतर सब्जेक्ट घेतलाय आय. सब्जेक्टच्या नंतर काय वापरायचंय डिड नॉट. डिड नॉटचा शॉर्ट फॉर्म घेऊ शकतो आपण डिडंट. घेतलं डिडंट. वर्ब घ्यायचा कुठलाही गो ऍज इट इज. गो चा सेकंड फॉर्म आपण घेतलेला नाही. आय डिडंट गो देअर. हा झाला आपलं एक्झाम्पल रेडी. सेंटेन्स रेडी. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट घेतला, डिड नॉट घेतलं, वर्ब घेतला, ऑब्जेक्ट घेतला. ओके. यामध्ये सेम प्रत्येकाला तुम्हाला डिड नॉटच वापरायचं आहे. यू डिडंट डू इट. डिडंट घेतलं, वर्ब घेतला. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स तयार. आता आपण बघणार आहोत इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स मध्ये सेम जसं आपण अगोदर पाहिलं होतं. डीड अगोदर येतं, नंतर सब्जेक्ट येतो, नंतर वर्ब येतं, नंतर ऑब्जेक्ट येतं आणि क्वेश्चन मार्क. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य करताना काय करायचंय आपला फॉर्म्युला थोडा उलटा करायचा. डीड अगोदर येईल, नंतर सब्जेक्ट येईल, बरोबर. सब्जेक्ट आल्यानंतर वर्ब येईल, वर्ब नंतर काय घ्यायचं आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचंय, प्लस त्यासोबत आपल्याला क्वेश्चन मार्क घ्यायचं आहे. आता बघूया डीड ऍज इट इज. डीड घ्या, डीड नंतर घ्या सब्जेक्ट. सब्जेक्ट मध्ये घेऊया कुठलाही वी डिड वी. आता घ्यायचं वर्ब सी. वर्ब ऍज इट इज घ्यायचा आहे. इट ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हे झालं आपलं सेंटेन्स तयार. दुसरं बघूया डीड. कुठलाही एक सब्जेक्ट घ्या दे. आलं डीड ऍज इट इज दे. आता घ्यायचा आहे वर्ब. कुठलाही वर्ब घ्या टेल मी. सिंपल पास्ट टेन्स मध्ये इंट्रागेटिव्ह सेंटेन्स तयार करताना डीड अगोदर घ्यायचंय, डीड सोबत सब्जेक्ट वापरायचा आहे, नंतर वर्ब घ्यायचा आहे, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, नंतर क्वेश्चन मार्क लावायचा आहे. डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हे झालेलं आहे पास्ट टेन्सचं सिंपल पास्ट टेन्स आपण आज कंप्लीट केलेलं आहे. चला तर मग आपण भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये.